प्रामाणिकपणा व पारदर्शकता संस्थेच्या कारभाराचा प्रमुख वैशिष्ट्य होतं। परंतु वरील सर्व बाबींना आज तडा गेला। हे आपल्या समोर अत्यंत जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की संस्थेच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहेत। आर्थिक गैरव्यवहार होत आहेत। सन 2017 सालापर्यंत जे सचिव होते मागचे, तोपर्यंत सर्व कार्य सुरळीत होते। कुठेही काही घोटाळा किंवा काहीच झालेला नव्हता। पण सन 2017 साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वासघात करायला सुरुवात केली। या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे सीए श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करून घेतले।